परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक वेळा आता आपलं लेक्चरमध्ये बीकॉम फोर्थ सेमला स्टॅटिस्टिक इंडेक्स नंबर चालू आहे. कोणतं चालू आहे? इंडेक्स नंबर 5 नंबरचं जे चॅप्टर आहे. बघा आज आपण शिकणार आहोत पाचेस मेथड. कोणती मेथड? पाचेस मेथड. पाचेस मेथडमध्ये सर काय दिलेलं असते? आता पाचेस मेथड फिशर्स मेथडमध्ये लास्ट इयर प्राइस, क्वांटिटी, करंट इयर प्राइस आणि क्वांटिटी दिलेली असेल. परंतु आता या पाचेस मेथड मध्ये आपल्याला बघा प्राइस लास्ट इयर आहे, करंट इयर प्राइस आणि क्वांटिटी करंट इयरची आहे. आणि इथं सुद्धा प्राइस दिलेली आहे आपल्याला. दोन एक्झाम्पल लिहिले आहेत मी पळ्यावरती, बघून घ्या. प्राइस एक लास्ट इयरची आहे, करंट इयरची प्राइस आहे आणि क्वांटिटी सुद्धा करंट इयरची आहे की नाही? आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता यावेळेस हे गणित कसं सोडवायचं? तुम्हाला सोडवताना बिलकुल सोडवताच आलं पाहिजे. एकदम सोपी पद्धत, ज्या पद्धतीने मी तुम्हाला पहिले शिकवलं त्या पद्धतीनेच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत? तुम्हाला मी काय शिकवलं होतं की लास्ट इयरच्या प्राइसला P0 म्हणतात. काय म्हणत असतात? P0. आणि करंट इयरच्या प्राइसला काय म्हणतात? P1. काय म्हणत असतात? P1. आहे की नाही? म्हणजेच मग P0 P1. मग हा प्राइस जो दिलेला हा आहे P0. काय दिलेला आपल्याला? P0. काय दिलेला आहे? P0. बघा त्यानंतर करंट इयरची जे प्राइस आहे याला सुद्धा द्यावं लागते P1. काय द्यावं लागते? P1. मग करंट इयरची प्राइस असेल तर P1 आणि करंट इयरच्या प्राइसला Q1. P0 P1 आणि Q1. मग हे क्वांटिटी, याला सुद्धा Q1 नाव द्यायचं. काय नाव द्यायचं आहे तुम्हाला? Q1. काय नाव द्यायचं आहे? Q1. तर हे लक्षात ठेवायचं की सगळ्यात शेवटच्या कॉलमला कधी पण P1 Q1 असते. काय असते तुम्हाला दिलेलं? P1 आणि Q1 दिलेलं असेल. P1 आणि Q1 दिलेलं असेल. मग अशा पद्धतीमध्ये हे तयार करताना कसं महत्वाचा बेस जो पॉइंट आहे हाच आहे, दुसरा कोणताच नाही. हे अगर तुमचं बरोबर आलेलं असेल तर संपूर्ण बरोबर येऊन जाणार. देखिए बच्चों, अभी क्या करना पड़ता है आपको? एकदम इजी पद्धति से मैं आपको बताऊंगा. P0 P1 P0 P1 P0 P1 आहे ना? P0 P1. मग आपल्याला Q1 दिलेला आहे ना? Q1. मग Q1 कधी असते? सगळ्यात शेवटीच्या म्हणजे करंट इयरच्या प्राइस आणि क्वांटिटीला Q1 लिहितात आणि लास्ट इयरच्या प्राइसला आणि क्वांटिटीला Q0 लिहितात. मग आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? Q1 दिलेला आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे? हा Q1 आणि हा सुद्धा Q1. बघा ऑलरेडी तयार झालं. म्हणजे फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की प्राइसला म्हणजे करंट लास्ट इयरच्या प्राइसला P0 म्हणतात आणि करंट इयरच्या प्राइसला P1 म्हणतात आणि करंट इयरच्या क्वांटिटीला सुद्धा Q1 म्हणत असतात. मग P0 बघा, P0 लास्ट इयरला, करंट इयरला P1 आणि क्वांटिटीला Q1 म्हणतात. काय म्हणतात? Q1. आहे की नाही? मग अशा वेळेस आता तुम्ही P0 P1 Q1 एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला आहे. आता यांचं तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? P0 Q1चं P0 हा Q1, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 110 into 6 करायचं. 660. 12 8चा 96. किती होतो? 96. 44चा 56 आहे बरोबर. त्यानंतर P1 म्हणजे करंट इयरचा अगर लास्ट इयर करंट इयरचा P1 आणि Q1 असेल तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा P1 आणि Q1 110 into 8 880. 12 6चा किती होतो सांगा? 72. किती होणार? 72. आणि 14 6चा किती होतो? 84. किती होणार? 84. आता यांची करायची तुम्हाला ऍडिशनल. क्या करनी पड़ती है आपको? एडिशनल यानी कि प्लस करनी पड़ती. क्या करनी पड़ेगी? प्लस. 6 + 6 12. कैरी है ना? 10 6 5 म्हणजे किती होणार? 10 16 5 21. त्यानंतर 2 7 8 812. आहे बरोबर. त्यानंतर यांची ऍडिशनल 4 + 2 करायचं आहे. 4 + 2 किती होतील सांगा? 6 आहे की नाही? 8 + 8 7 23. 3
2 कॅरी आहे 10. म्हणजेच याला नाव द्यायचं आहे तुम्हाला सिग्मा P0 Q1 आणि सिग्मा P1 आणि Q1, सिग्मा P1 आणि Q1. त्यानंतर याचा कॅल्क्युलेशन्स ऑफ 5 मेथड लिहा किंवा मग 5 इंडेक्स नंबर दाखवून द्या. 5 मेथड इंडेक्स नंबर. बघा विद्यार्थी, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून दिलेला आहे, तुम्ही ते पूर्ण ड्रॉ करायचं. काय करायचं? पूर्ण ड्रॉ करायचं. 5 मेथड इंडेक्स नंबर IN इज इक्वल टू आहे ना, IN इज इक्वल टू. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी करता आपण ज्यामध्ये शिकलेला फिशर्स मेथडची जास्त प्रॅक्टिस करायची. कोणत्या फॉर्म्युल्याची? फिशर्स मेथडची. फिशर्स मेथडमध्ये कधी पण ही जी करंट इयरची जी प्राइस P1 Q1 असते ही तुम्हाला वरती येत असते. कुठे येते असते? सिग्मा P1 आणि Q1. यामध्ये इन अंडर रूट येणार नाही, यामध्ये इन अंडर रूट येणार नाही. P0 आणि Q1, P0 आणि Q1, P0 आणि Q1. बघा आता लिव्हिंग इंडेक्स मध्ये 100 येत नसते. काय येत नसते? 100. इथं 100 दाखवायचं आणि लिव्हिंग इंडेक्स सोडून बाकी सगळ्या मेथडला 100, बाकी सगळ्या मेथडला 100. लिव्हिंग इंडेक्स सोडून IN इज इक्वल टू P1 Q1 1036 डिवाइडेड बाय 8 11 12 इंटू 100. IN इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन 103000 812. IN इज इक्वल टू या दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला? डिवायडेशन 59 येणार. 59 बघा 127.59 बघा 127.59. त्यानंतर सेम आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया. आता आपण एक्झाम नंबर किती बघूया? 2. सेकंड 2 नंबर का एग्जाम्पल बघेंगे अभी अपन. 2 नंबर का एग्जाम्पल बघेंगे अभी अपन. देख लो. अभी लास्ट ईयर की क्या दी है आपको बच्चों? प्राइस दी है. करंट ईयर की क्या है? प्राइस और क्वांटिटी. क्या है? प्राइस और क्वांटिटी. लास्ट ईयरच्या प्राइसला P0 ऐसा बोलना पड़ेगा आपको. क्या बोलना पड़ता है? लास्ट ईयर के प्राइस को P0, लास्ट ईयर के प्राइस को P0. करंट ईयर के प्राइस को क्या बोलना पड़ेगा आपको? P1. और क्वांटिटी को क्या बोलना पड़ेगा आपको? Q1. करंट ईयर की जो क्वांटिटी रहेंगी वो Q1 रहेगा. क्या रहेंगी आपकी? Q1. हो गया बराबर. यानी कि P1 Q1 असेल करंट ईयर की P1 और Q1 अगर आपको दी हुई रहेंगी तो जो सेकंड कॉलम रहेगा वहां पे आपका P1 और Q1, यहाँ पे P0 और Q1 ये दोनों हर बार साथ में रहेंगे. Q1 Q1 क्या रहेंगे? साथ में रहेंगे. क्या रहेंगे? वो साथ में. इसलिए Q1 Q1 P0 P1. इजी पद्धत. अब इनका क्या करना पड़ेगा आपको? मल्टीप्लिकेशन. क्या करना पड़ता? मल्टीप्लिकेशन. पहले तो P0 Q1 का ये P0 है, फिर Q1 का है ना 15 2 का 30, 5 4 का 20, 2 1 का 2, ये 2 इधर लिख देता हूँ 2, 6 5 का 30. हो गए. उसके बाद P1 Q1 ये दोनों का मल्टीप्लिकेशन 75, 15 5 का 75, अभी 8 5 का 40, उसके बाद 2 2 का 4 है ना, 10 6 का 60. अब इनकी क्या करनी पड़ेंगे आपको? एडिशनल 5 और 4 और 9, 6 10 70. सिग्मा P1 Q1. उसके बाद में 2 3 प्लस 6 7 8 82. सिग्मा P0 Q1, सिग्मा P0 Q1. कैलकुलेशंस ऑफ परचेस मेथड इंडेक्स नंबर है ना. इंडेक्स नंबर इज इक्वल टू सिग्मा P1 Q1 कहाँ रहेंगे? ऊपर. सिग्मा P0 Q1 इंटू 100 IN इज इक्वल टू 179 डिवाइडेड बाय 82 इंटू 100 इज इक्वल टू. और त्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करने का
ये ऊपर के संख्या को मल्टीप्लिकेशन कर दो, 1 का 1 से मल्टीप्लिकेशन किया तो वही आएगा, 2 जीरो है, चिपका डालो। 82 से डिवाइडेशन दिखा दो आप, 82 से आपको क्या करना पड़ेगा, डिवाइडेशन। हाँ, डिवाइडेशन दिखाना 218.29%, 218.29%। म्हणजेच तुम्हाला हे पाचस मेथड दिलेलं आहे। कोणती मेथड आहे, पाचस मेथड, एकदम बरोबर पेपरमध्ये येतेच। विशेष मेथड, लिव्हिंग इंडेक्स आणि पाचस मेथड। 12 मार्क 12 मार्क आपके लिए परफेक्ट होने चाहिए। अगर आपको स्क्रीनशॉट निकालना है निकाल लो। ओके बच्चों, स्क्रीनशॉट निकाल लिया। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा आणि नेक्स्ट लेक्चरला